गोकर्णवरून आम्ही निघालो आणि आता याना केव्जला चाललो. हा सर्व अभयारण्याचा रोड आहे पूर्ण हायवेपासून निघाल्यावर. याना केव्ज मेन रोडवरून 15 किलोमीटर आत आहे. सुंदर आहे याना केव्ज, बघण्यासारखं आहे, वेगळंच आहे एकदम आणि खूप प्रसिद्ध आहे याना केव्ज. कधी गोकर्णाला आलात ना, मुर्डेश्वर गोकर्ण, तर याना केव्ज 100% करा. आता मी दाखवीनच तुम्हाला कसं आहे ते. तो खूप फिरतो, रंजनदीप, रंजनदास असं काहीतरी नाव आहे त्याचं. तो खूप फिरतो. तो त्यानं नेपाळ पोखराला वगैरे गेलेला तो बाईकवर आता लास्ट टाइम. बाईक चांगली पाहिजे. आणि काही जण त्याला पण कॉम्प्लिमेंट देतात. पॅशन घेऊन लडाखला जाणारा माणूस आहे आमच्या सातारचा आहे की बारामतीचा आहे, बारामतीचा मे बी. लडाखला पॅशन प्रो, डेंजर. सायकलवर लडाख, डेंजर. त्यानंतर मोटो ब्लॉगिंगमध्ये इथून लंडनला गेलेली पण आहेत बायकर्स. कमाल आहे हो. पण एकदम जास्त जो प्रवास असेल ना, तर खरोखर बाईक चांगली पाहिजे, कम्फर्टेबल पाहिजे. म्हणजे असे दणके वगैरे लागले पाहिजे. सीट्स कम्फर्टेबल पाहिजे. पोश्चर आहे ना ड्रायव्हिंगचा, तो पण कम्फर्टेबल पाहिजे, मग काही नाही वाटत. आपल्याला आता ते याना केव्जचे जे डोंगर आहेत ना, ते दिसायला लागलेत काळे काळे. आणि आता इथून 2 किलोमीटर राहिले, पण ते इथूनच दिसतात. एकदम वेगळंच त्याचं रूप आहे, वेगळंच आहे सगळं. ते दगड पण हा बघा, हा एक्झाम्पल दगड आहे काळा. असे समोरच आहेत आपल्या एकदम. आणि हा यानाचा स्टॉप आहे. इथं गाडी लागेल आणि इथून चालत जावं लागतं. वरती गाडी जाऊन देत नाहीत फॉरेस्टवाले. चांगली गोष्ट आहे, प्रदूषण नको. बाकी इथं गाडी आपल्याला थांबून ठेवावी लागेल. फक्त बॅग्स असल्यामुळे त्यांना विचारावं लागेल सिक्युअर आहे काय म्हणून. ओके फाईन, आपण पोचलोत यानाला. आता पायऱ्या लागल्यात, दमलो अक्षरशः. असं वाटलं जवळ आहे, कारण खालून ते समोरच दिसलं होतं. आता दिसते बघा बघा. असं काय पॅलेस आहे एखादा, असं स्ट्रक्चर आहे पूर्ण. पोहोचलो याना केव्ज. हे पूर्ण दगड आहे जे जमिनीतून वर आले. बघा किती लोक आहेत, खूप फेमस आहे. असंच पाठी पण आपल्या दाखवतो. शालाप्पाला घेऊन जा. बघा हा तर जसं इंग्लंडमधला पॅलेसच. इथं पण तिकीट असणार आत जायची. हे दगड आहे पूर्ण, चमत्कारच आहे का. पूर्ण दगड आणि एवढं हा इथं काय मरते. डेव्हलपिंग. याना केव्ज खूप उंच आहे,
खूप उंच आहे दगड. आणि या साईडला गॅप आहे 2 दगडांमध्ये जी दिसते. नॅरो गल्ली. सगळं असं आहे. बघा असं आहे याना केव्स फ्रॉम कर्नाटका. गणेश मिस्ट्री आहे ही एक. हा दगड म्हणजे याना केव्स गुहा. समजणारच नाही आहे काय आहे कसं आहे. निसर्गाचा अद्भुत चमत्कार आहे याना केव्स. समोर एक आहे ते सुद्धा खूप मोठं आहे. जवळजवळ 10 मजली इमारत होईल एवढं मोठं आहे. आणि दुसरं हे आहे त्याच्या आत आम्ही गेलो होतो. गुहा आहे आतमधून पाहिलं. इथून आले समोर. याना केव्सनी दमवला. खूप आयड होती. अशा पायऱ्या चढून वरती गेलो. परत आता उतरलो खाली आलो गुहेत गेलो. तिथे पण पायऱ्या होत्या. घाम निघाला पूर्ण. खाली जाऊन पहिलं पाणी प्यायला लागेल. अभी कुछ खाना पड़ेगा. बहुत भूख लगा है. तर हे होतं याना केव्हचं ठिकाण. आणि आता आम्ही निघालोत घरी सॉरी मुरुडेश्वरला. आमच्या पुढच्या डेस्टिनेशनला 6:14 4:30 आलो. 1.25 तास झाले इथं. कारण 1.5 किलोमीटरचा ट्रेक, जंगल आणि 300 स्टेप्स असं एकंदरीत प्रवास होता. जाऊन येऊन लांब होता खूप. त्यामुळे थोडासा वेळ गेला. काही हरकत नाही. आता आपल्या मुरुडेश्वरला लोकेशन असल्या कारणानं आपण पोचतातच 1-1.5 तास. म्हणजे आपण 7:30पर्यंत मुरुडेश्वरला असू. मग फ्रेश होऊन मंदिरात जाऊ. जेवण खाणं करून आज इथंच मुरुडेश्वरला स्टे. ओके. जे मनात येतं ते बोलतोय. त्यात काही चुकत असेल तर क्षमा असावी. काय आपण पहिल्यांदाच ब्लॉग बनवतात आणि आपल्याला कसं बोलायचं म्हणजे लोकांना कसं खुश करायचं ते माहीत नाही. त्यामुळं जे मनात येतं आहे ते मी बोलतोय. आता यात काही चुकलं तर सांभाळून घ्या. हीच इच्छा आमची. ह्या सगळ्या यूट्यूब चालू करण्याचा विचार म्हणजे एक मेमोरीज होतील. आज मी फिरतोय ना, उद्या मी जरी घरी बसलो ना कोणत्या कारणानं, तर मला ह्या मेमोरीज माझं आयुष्य काढण्यात मला साथ देतील नक्कीच. कसा होतो मी, काय, हे सगळं मला नंतर दिसणार आहे. म्हणून मी ते यूट्यूब करायचा विचार केला. बघा यानाचा रोड आहे हा. आता अंधार पडायला आला. जसा अंधार पडतोय तसा डेंजर होत चाललाय. दिवसाचंच भीती वाटत होती या रोडनी. कुठेच कोणी दिसत नाही. एखादी गाडी बस, त्याच्यापेक्षा जास्त काही नाही. ते घर आहे मध्येच एकच. आणि त्यांची ही वाडी. आणि वाडी अशी तशी नसते यांची. बहुत बडी मोठी वाडी असते. फुल एकर असेल, 100-100 एकरची असेल. तेवढी माडं ताडं फुल झाडं एकदम. आणि यात एकच घर एवढ्या घनदाट जंगलामध्ये. चांगलं. आता त्यांना सवय झाली असेल म्हणजे काय नाही, पण आपल्याला थोडंसं वेळ वाटतं. म्हणजे असं भीती टाईप वाटते. बघा कसं आहे, एवढ्या झाडांची सवय नाही. एकच आंब्या झाड गावात असलं ना तरी त्याची चर्चा असते. त्या झाडाखालून जाऊ नको, वरून टाकते उडी. मग रात्र झाली का त्या आंब्याच्या झाडाखालून कोणीच जात नाही आपल्या एका. आणि इथं बघा केवढी मोठी मोठी झाडं आहेत. काय स्टोरी बनवाल.
डेंजर. सिंगल रोड आहे, म्हणजे पुढून एखादी गाडी आली मोठी ना तर ब्रेक करावा लागतो, कारण एक मोठी गाडी एवढाच रोड आहे. आता ही इव्हन आहे, त्यामुळे तिच्या बाजूने एक बाईक जाऊ शकते. हां चला, आपला हायवे आला मुरुडेश्वरवाला. एकदा नेटवर्क आलं का बघ ना गणेश. सर मुरुडेश्वर. हाँ सीधा जाने का है। हाँ मेन रोड मिलेगा, मेन नेशनल 66 मिलेगा ना इस पे. 66 नेशनल हाईवे कन्याकुमारी वाला, वही वाला, इसको ही मिलेगा ना. यही रोड लास्ट में वही उधर ही टच होता है. ओके उधर आपको लेफ्ट जाना है. हाँ ओके, थैंक यू थैंक यू. नेटवर्क आ जाएगा. ओके. थँक्यू. चला, म्हणजे काही जणांना आता इथे ॲक्च्युली मी नेटवर्क नसलेल्या एरियात होतो ना, म्हणून विचारायला लागलं, कारण येताना मॅप नाही लावू शकत होतो, कारण ऑफलाईन मॅप मी डाउनलोड करायला विसरलो. सो त्यांना विचारायला लागलं मला. चांगली माणसं आहेत. बोलायचं, बोलून बघायचं, समजतो. जरी त्यांना येत नसेल ना, मग आपली भाषा तरी ते थोडक्या मोडक्या भाषेत बोलण्याचा प्रयत्न करतात आणि तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे बोलायचं, लाजायचं नाही. हां काय आलं. नाही, मी गोप्रो सेटिंग बदलली. बरोबर आहे, रस्ता बरोबर आहे. नाही नाही, म्हणजे हा शहर बघत होतो कोणता आहे, शहराचं नाव. यांचा काय भाषा कळते आपल्याला. गावभर जिलेब्या वाढून ठेवल्या त्यांनी. वरून रेल्वेचा ब्रिज गेलाय. कोणती सिटी आली काहीच कळत नाही, कारण एकही सिटीचं नाव त्यांनी इंग्लिशमध्ये पण लिहिलेलं नाही, हिंदी सोडा. त्यामुळं कळत नाही कुठे आलं. मॅप काढायला तर मी मोबाईल माझा थोडा बिझी आहे. आत्ता मुरुडेश्वर इथून तर 1 तासाची रनिंग आहे. वाजले 7, म्हणजे 8ला आम्ही रिच टाईम आहे आमचा. 8चा धाड 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 गोळी. बघू, लाईट कमी पडते ना भाई. ओके. ओ चर्च, कॅथलिक चर्च. गोप्रो चालू करण्यासाठी थोडा सेटिंग करत होतो ना गोप्रोची, त्यामुळे थांबलो होतो. झालं आता व्ह्यू चांगला येतोय, म्हणजे क्लिअर दिसतंय. मी बघतोय मोबाईलमध्ये पण चालू आहे. ओके दिसतंय व्ह्यू. थोडा ह्याच्यातून काही दिसत नाही हेल्मेटमधनं. जरा असं साफ करायला पाहिजे आता हेल्मेट. पण चांगले कोणती सिटी माहीत नाही, पण चांगले आहेत. शॉप्स वगैरे मोठे मोठे शॉप्स होते, मॉल होता. शॉप पण चांगले होते, बाकीचे छोटे मोठे शॉप्स. आणि हा सिंगल लेनचाच रोड आहे, डिवायडर नाही आहे. त्यामुळे थोडासा व्यवस्थित जपून चालवावं लागते गाडी. कालपेक्षा आज कॉन्फिडन्स चांगला आहे गाडी चालवण्याचा, किंवा चांगलं वाटते आज जरा. आणि हे मला मॅप लावावा लागेल बहुतेक, असं नाही जमणार. अंधाधुंदी कारभार होईल. यांची एकतर नावं नाही कळत. शहराचं नाव तरी कमीत कमी इंग्लिशमध्ये लावा. काय आहे ते, काय आहे, जिलेब्या वाढून ठेवल्यात. आमची मराठी म्हणजे हिंदीसारखी आहे, वाचू शकते कोणी
कोणीही मराठी वाचू शकतं ज्याला हिंदी येतं. मराठी आणि हिंदीमध्ये 19-20चा फरक आहे. आणि ह्यांची भाषा डेंजर्स. नॉर्थच्या सगळ्या भाषा तुम्हाला कळतील बोलले तर, पण यांची नाही बाबा कळणार. तिघा चौघांनी माझ्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मग घंटा काय मला समजलं नाही त्यांची भाषा. शेवटी मी डायरेक्टली मराठा म्हणून बोलत होतो. एकदा मॅप लावून घेतो देवा. कुमटा, हा कुमटा, ओके ओके ओके, कुमटा येस येस, कुमटा शहर आहे, चांगला शहर आहे कुमटा. कोण आहे आज तो कुमटा. हे सिंगल लेन डेंजर असते, कुठला ड्रायव्हर ऐकत नाही, कुठेही घुसतो. एकदा लावू काय मॅप. हो हे असे येतात ना. मुरुडेश्वर, आय एम कमिंग, वी आर कमिंग. अय्यो मुरुडेश्वर. हे भाई इंडिकेटर चालवले दोन्ही म्हणजे बरोबर आहे. मी दोन्ही चालवले म्हणजे मी सरळ जाणार आहे, नो राईट नो लेफ्ट. मस्त. मुरुडेश्वरला ही एंट्री आहे मुरुडेश्वरची, एंट्री गेट बघा, मुरुडेश्वरचं एंट्री गेट. फायनली आम्ही एंट्री घेतलेली आहे एंट्री गेटमधून. चला अरे यार काय करते. हा इथून या फाट्यावरून 1.7 आहे, 1.5 किलोमीटर आहे फाट्यावरून. पुढे सिग्नल आहे वाटतं, गाड्या का दिसत आहेत का. चेक आहे, नाही चेक नसेल, असेल तर एंट्री पास असेल, पैसे घेतील, दुसरं काय नाही. एंट्री पास आहे बहुतेक. विचारलं तर बुकिंग आहे सांगायची, विचारलं की बुकिंग आहे सांगायची. अरे अरे नाही म्हणजे यांचं हॉटेल कुठे असेल, काय असतील, रूम विचारतात हो राहायला. कारण ही लोक पुढे येतात आणि मग आपण त्यांच्यासोबत जातो आणि मग रूम कुठे कॉपच्यात देतील काय सांगू नाही शकत. आपण शोधूया रूम, काय एवढं काय आता काही सीझन तर नाही आहे त्या रूम भेटणार नाही असं. अरे 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 क्या चार्जेस है? 600. कहाँ पे? ये वाला पार्किंग है ना बाइक का. रूम बघून ये ना. गाड़ी अंदर लेके कामत लॉज, कामत. हा आपला आजचा स्टे आहे विला. ही आपली बाईक ब्लॅक हॉक उभी केली. हा बस स्टँड आहे मुरुडेश्वरचा आणि मंदिर इथंच आहे 200 मीटरवरती, जवळच भेटलं आपल्याला. असा काहीसा हा विला आहे.
हे आपली रूम आहे. हा खाली पॅसेज, हा वॉशरूम वगैरे नीट अँड क्लीन, ठीकठाक रूम आहे. फायनली आम्ही मुरुडेश्वरला पोचलो. आजची वस्ती इथे आहे. एंट्री गेट आहे 17 फ्लोअरचा. 17 फ्लोअरची लिफ्ट आहे याला मुरुडेश्वरला. याच्या मागे महादेवाची मोठी मूर्त बसलेल्या ह्याच्यात पोझिशनमध्ये आहे. आणि हे मागे जे येलो दिसतंय ते मुरुडेश्वराचं मंदिर आहे. आत्ता मंदिर बंद आहे, सकाळी यावं लागेल कारण आम्ही लेट झालो. ही सगळी लोक वगैरे सहल आले. परिसर आहे मुरुडेश्वराचा. तिरंगा कलर टाकलेला आहे आणि मध्ये अशोक चक्राचा ब्ल्यू मस्त एकदम पॉवरफुल. मुरुडेश्वर बीच मार्केट हे मंदिर आहे. आणि हा एक खाऊगल्ली आहे आणि हा मार्केट एरिया. आम्ही लास्ट टाइम आलो तर तेव्हा असं काही नव्हतं. आता हे वाढलंय सगळं, भारी बनवलंय. एकदम भारी वाटते, छान एकदम झगमगाट. चांगलं बनवलंय आता मार्केट मुरुडेश्वरचं. प्रसन्न वाटतं एकदम. आणि हे बीचवर आहे सगळं, भारी वाटतं. ही समोर कमानी आणि हे पाठी महादेवाची मूर्त मोठी. तिथे लाईट लावली त्यामुळे ते क्लिअर दिसत नाही, पण असं वाटतं डोळे चमकतात महादेवाचे. आणि हा नाईट लुक मुरुडेश्वराचा. मस्त एकदम प्रसन्न वाटतं या बीचला रात्रीचं. गार हवा, शांत वातावरण आणि असे झगमगाट पण आहे सगळे, छान वाटतं.